डोसा खायची इच्छा आहे पण आंबवलेले पीठ नाही, तर हा 10 मिनिटात बनणारा बेळणे डोसा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आज आपण बनवणार आहोत बेळणे डोसा, कर्नाटकचा सुप्रसिद्ध डोसा विदाऊट फर्मेंटेशन आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मिक्सर भांड्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यासोबत आपण अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे, हे सुद्धा आपल्याला त्या भांड्यात घालायचं आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे दही आणि त्यामध्ये आपल्याला 1 कच्चा बटाटा असा किसून घालायचा आहे। त्यानंतर 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत। ह्या लाल मिरच्या मी आधीच भिजवल्या होत्या आणि ह्यामध्ये आता 1 कप पाणी घालून त्याला मस्त असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि इथं आपलं डोशाचं पीठ बारीक असं वाटून झालं आहे। यात चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि त्याला एकाच डायरेक्शननी व्यवस्थित फिरवून घ्यायचं। इथं आपलं डोशाचं पीठ तयार आहे। आता हे तयार डोशाचं पीठ आपण डोसा करायचा आहे, त्यासाठी आपण तवा आधीच गरम करून घेतला होता। तापमान तपासण्यासाठी आपण त्याला परत थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून थंड करून घ्यायचा आहे। आणि आता पळीने 1 ते 2 पळी बॅटर घालून त्याला असं मस्त गोलाकार फिरवायचा आहे। बेळणे डोसा हा जास्त पसरट नसतो, तो थोडासा जाडसरच असतो। या पद्धतीने त्याला पसरून घ्यायचा आहे। आता यावरती पोळी मसाला पसरवायचा आहे। पोळी मसाला कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता ह्यावरती भरपूर असं बटर घालायचं आहे। बटर घालताना थोडंसं उदार व्हायचं आहे, कुठलीही कंजूशी इथं करायची नाही आहे। सगळं बटर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। बेळणे म्हणजेच बटर, आणि हे बटर आपण जितकं घालू तितकंच आपल्या डोशाची चव आणखी वाढणार आहे। आपला गॅस जो आहे तो मध्यम आचेवरती आहे। आता हे सगळं बटर पसरून झालं आहे आणि आता आपल्याला याला 5 ते 6 मिनिटं मध्यम आचेवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। एका बाजूने कुरकुरीत झाल्यानंतर दुसऱ्या बाजूवरती आपल्याला बटाट्याची भाजी घालून तिला असं थोडंसं स्मॅश करायचं आहे, जेणेकरून आपल्याला एकदम स्ट्रीट स्टाईल असा फील येईल। या पद्धतीने बटाट्याची भाजी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आणि तिला थोडीशी स्मॅश करायची आहे। आता दोन्ही बाजूने आपला डोसा शिजलेला आहे। आता ह्यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि आपला डोसा मोकळा करून घ्यायचा आहे। मोकळा झालेला डोसा थोडासा अर्धवट फ्लिप करायचा आहे आणि इथं आपला बेळणे डोसा तयार आहे। यावरती वरून आपण थोडंसं बटर घालणार आहे, जेणेकरून त्याची चव आणखी छान लागेल। झटपट बनणारा हा डोसा तुम्ही कधीही बनवू शकता। सकाळ आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया नवीन चविष्ट रेसिपीसह।